ओके. सो आजच्या आपण सेशनमध्ये तलाठी परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या मागील वर्षाचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्याचं आपण डिटेल अनालिसिसही करणार आहोत. ठीक आहे. तर आपण आज पहिल्यापासून ते 25व्या प्रश्नापर्यंत डिस्कशन करणार आहोत आणि मग येणाऱ्या पुढच्या सिरीजमध्ये आपण पुढचे प्रश्न करू. ओके. सो आता हा जो पहिला प्रश्न आहे तो आहे, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे, अलेक्झांडर द ग्रेट वॉज डीपली इंजॉर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया. बी ऑप्शन आहे, ही वॉज फॅटली वुंडेड. सी ऑप्शन आहे, सून आफ्टरवर्ड्स ही सकम्ड टू हिज इंजुरीज ऑफ हिज वुंड्स. डी ऑप्शन आहे, ही कुड नॉट अटेन हिज ड्रीम ऑफ कॉन्करिंग इंडिया अँड एक्सपांडिंग हिज एम्पायर. तर आता ह्या चारही ऑप्शन मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की सिंपल सेंटेन्स कुठला आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, पहिल्यांदा हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज अ सिंपल सेंटेन्स? सो सिंपल सेंटेन्स काय इंडिकेट करतं? सिंपल सेंटेन्स हे सांगतं की कुठल्याही सेंटेन्स मध्ये जेव्हा तुम्हाला वन इंडिपेंडेंट क्लॉज दिसेल ते तुमचं सिंपल सेंटेन्स असेल. किंवा ह्याला आपण दुसऱ्या पद्धतीने बोलू शकतो, जेव्हा वन सब्जेक्ट आणि वन प्रेडिकेटची पेअर असेल तेव्हा तुम्ही सिंपल सेंटेन्स समजून जायचं. तर आता ह्या केसमध्ये सेंटेन्सेस कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत? सिंपल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे. सो तुम्ही डी ऑप्शन जर पाहिलं वाचतानाच तुम्हाला कळेल की इथे अँड वापरला गेलेला आहे, विच शोज दॅट इट इज कंबायनिंग टू पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. ओके, म्हणजे काय झाला, हा हा कंपाऊंड सेंटेन्स झाला. विषय सोडून द्यायचा आता, म्हणजे की डी हे ऑप्शन नसणारच, एलिमिनेशन सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये. आता सी ऑप्शन मध्ये सुद्धा हे जे टू आहे ह्याच्यामुळे काय होतंय, दोन पार्ट्स हे जुळले जात आहेत. सो अगेन हे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चरच्या विरोधात आहे. दॅट मीन्स सी इज ऑल्सो रॉंग, डी इज ऑल्सो रॉंग. आता बऱ्याच मुलांना ए आणि बी ऑप्शन मध्ये पेपर सॉल्व्ह करताना कन्फ्युजन झालेलं. ठीक आहे. सो बी ऑप्शन तुम्ही पाहता क्षणी बघाल की त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट एक प्रेडिकेटची पेअर आहे. ओके, आणि सिंपल सब्जेक्ट सिंपल सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट असेलच असं काही नाही, ऑब्जेक्ट इज ऑप्शनल. सो बी तुम्ही सेंटेन्स वाचल्या वाचल्या तुम्हाला कळतंय की इट इज सॅटिस्फाईंग द स्ट्रक्चर ऑफ अ सिंपल सेंटेन्स. दॅट मीन्स बी इज दी ऑप्शन. बट वाय ए इज नॉट दी ऑप्शन हे पाहणं गरजेचं आहे. सो अलेक्झांडर द ग्रेट वॉज डीपली इंजॉर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया. खरं बघितलं तर वाचता क्षणी हे वाटतंय की बाबा हे सुद्धा सिंपल असू शकतं, पण ह्याच्यामध्ये आता अलेक्झांडर वॉज डीपली इंजॉर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया हे जर असतं तर हे आपण बोललो असतो सिंपल सेंटेन्स आहे. पण अलेक्झांडर द ग्रेट, ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन दिलेले आहेत. अलेक्झांडर द ग्रेट, ओके, तो जो अलेक्झांडर द ग्रेट होता त्याला इंजोर झालेले, ओके, तो इंजोर झालेला कोणाकडून, तर ट्रायबल्स कडून. ओके, सो हिअर ए इज नॉट अ सिंपल सेंटेन्स. वाय? बिकॉज बी मध्ये तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट एकच अशी पेअर दिलेली आहे. दॅट मीन्स बी इज द मोस्ट सुटेबल सेंटेन्स हिअर. ए आणि बी मध्ये बी इज मोस्ट सुटेबल ऍज अ सिंपल सेंटेन्स, म्हणून बी इज द ऑप्शन. सेकंड, चूज द करेक्ट कंजंक्शन फॉर अ गिवन सेंटेन्स. फॉर द गिवन सेंटेन्स कंजंक्शन वरती प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, कंजंक्शन वरती प्रश्न विचारले. कंजंक्शन इज अ पार्ट ऑफ स्पीच. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डॅश अँड डॅश ही स्टडीज फॉर एट लीस्ट 8 hours एव्हरी डे, ही विल नॉट स्कोर 100% इन कॅट. आता ह्या केसमध्ये तुम्हाला दोन असे कॉम्बिनेशन हवेत अँडच्या मध्ये. ओके, सो अँड दॅट किंवा इफ अँड सो किंवा अनलेस अँड अनटिल किंवा मग आयदर अँड ऑर. आता डी मध्ये आयदर अँड ऑर असं नसतं. ओके, अँड ऑर हे नसतं, एकतर अँड वापरा नाही तर एकतर ऑर वापरा. ठीक आहे. सो डी ऑप्शन ह्याच्यातच चुकलं, कारण अँड ऑर असं काही अवेलेबल नाहीये. आता ह्याच्यामध्ये सो हे आपण केव्हा यूज करतो? जेव्हा पर्पज असतं, बरोबर की नाही. सो दॅट जेव्हा आपल्याला पर्पज बद्दल बोलायचं असतं, वेन वी वॉन्ट टू टॉक अबाउट द पर्पज, पण ह्याच्यामध्ये पर्पज काही दिलेलं नाहीये. सो अँड दॅट इज नॉट अ करेक्ट कंजंक्शन टू बी युज्ड हिअर. त्याच्यामुळे सो अँड दॅट गेलं. आता इफ अँड सो, इफ अँड सो का नाही? इफ अँड सो आपण केव्हा यूज करतो? कॅन यू थिंक ऑफ द सिच्युएशन वेर यू आर युजिंग इफ अँड सो?
सी इफ अँड सो म्हणजे काय, की असं झालं तर, इफ दॅट हॅपन्स देन तो ये होगा. ओके, सो ह्या केसमध्ये जर समजा मी असं सेंटेन्स बनवलं, डज दिस इंडिकेट अ डॅमेज, समजा एक एक्झाम्पल म्हणून, डज दिस इंडिकेट अ डॅमेज, इफ सो व्हॉट आर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस. जर हे डॅमेज दाखवत असेल, जर हे खरंच डॅमेज असेल, तर ह्याचे पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस, ह्याचे आफ्टरमॅथ काय असेल, ह्याचे होणारे परिणाम काय असतील. सो अशा केसमध्ये तुम्ही इफ अँड सो यूज करताय. पण ह्या केसमध्ये तुम्हाला काय बोलायचंय, की जोपर्यंत तो मुलगा किंवा ती जे काही विद्यार्थी आहे जो 8 तास अभ्यास नाही केला, तर तुम्हाला 100% मिळणं शक्य नाहीये. सो ह्या केसमध्ये अनलेस अँड अंटिल इज द बेस्ट सुटेबल. वाय? बिकॉज अनलेस काय दाखवतो, जेव्हा तुम्ही अनलेस यूज करता तेव्हा तुम्हाला काय म्हणायचंय, यू आर शोईंग अ कंडिशन. जर ही कंडिशन मीट नाही झाली, ओके, आणि अंटिल म्हणजे काय, अंटिल इज अ टाइम थ्रेशोल्ड. अंटिल तेव्हा यूज करता जेव्हा तुम्हाला टाइम थ्रेशोल्ड, टाइम बद्दल लिमिट दाखवायची आहे. सो जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत हे होणार नाही. ह्या केसमध्ये हे बेस्ट सूट होते. अनलेस अँड अंटिल ही स्टडी फॉर 8 hours every day, he will not score 100% in CAT. What is CAT? CAT is an examination. सो जोपर्यंत विद्यार्थी, जोपर्यंत, ऐकून घ्या, कंडिशन आहे. कुठली कंडिशन आहे? 8 तास रोज अभ्यास करण्याची. ओके, कंडिशन आहे. आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे? जर 8 तास नाही अभ्यास केला तर 100% मिळणं विसरून जायचं. So unless and until there is a condition and then there is a time threshold. So that is why until and unless is the best option here. So option C is the correct option. Third, choose the option that best punctuates the given sentence. Now punctuation वरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. He said I am speaking the truth. आता ह्याच्यामध्ये काहीही पंक्च्युएशन कुठेही यूज केलेलं नाहीये. आपल्याला सगळे पंक्च्युएशन्स टाकायचे आहेत, इन्क्लुडिंग द फुल स्टॉप. तर सगळ्या गोष्टी तुम्ही पाहायच्या की महत्वाच्या आहेत ह्या. आणि हा जो टॉपिक आहे, हा जो प्रश्न आहे, हा 2 टॉपिक्सवर आधारित आहे. एक तर पंक्च्युएशन, डायरेक्टली पंक्च्युएशन वरती. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा स्पीच स्टडी करतो, स्पीच डायरेक्ट, इनडायरेक्ट, रिपोर्टेड स्पीच, त्यामध्ये आपण असे सेंटेन्सेस फ्रेम करतो. ओके, सो ह्या 2 टॉपिक्स मध्ये तुम्ही जर व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करता येईल की ह्याच्यामध्ये पंक्च्युएशन कुठे नेसेसरी आहेत. ऑप्शन ए बघा, ऑप्शन बी बघा. ह्या केसमध्ये ऑप्शन बी ऍज इट इज कॉपी केलेला आहे. बघा, तुम्हाला एलिमिनेशन सांगते मी, जिथे चूक आहे तिथे पटकन आयडेंटिफाय करायचं की हे उत्तर नसणारच. सो बी ऑप्शन पहा, ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे. बी ऑप्शन इज द इनकरेक्ट ऑप्शन. बी ला कट करून टाका. बी हे ऑप्शन उत्तर नसणारच आहे. ठीक आहे. आता बघा, आपण जेव्हा स्पीच स्टडी करत होतो किंवा पंक्च्युएशन वगैरे आपण पाहतो, त्याच्यामध्ये आपण काय युजली करतो स्पीच मध्ये, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये, की जेव्हा आपण काहीतरी बोलतो, वेन इफ सपोज आय एम सेइंग आय एम स्पीकिंग द ट्रुथ, ह्याला तर तुम्हाला पंक्च्युएशनची गरज नाही अपार्ट फ्रॉम द फुल स्टॉप ऍट द एंड. ठीक आहे, कारण मी नॉर्मली बोलते तुम्हाला की 1% बोलते, आय एम स्पीकिंग द ट्रुथ, मी खरं बोलतेय. पण जर मला बोलायचं की अरे तो मला म्हणत होता, ओके, तो मला असं म्हणाला की तो खरं बोलतो, व्हॉट एव्हर. सो जेव्हा तुम्हाला सेकंड पर्सन, थर्ड पर्सन बद्दल बोलायचं आहे, तेव्हा आपण कसं करत होतो स्पीचमध्ये? स्पीचमध्ये आपण काय करतो की जेव्हा ते बोलणं झालं की ओके, ही सेड और आय सेड और शी सेड, व्हॉट एव्हर, कॉमा टाकतो आणि त्यानंतर अपोस्ट्रॉफी ओपन करतो. मग बोलतो, उत्तर जे काही सेंटेन्स आहे ते याच्यात टाकतो आणि ते क्लोज करतो आणि मग नंतर फुल स्टॉप देतो. हे एक जनरल स्ट्रक्चर आहे, बरोबर ना? आपण स्पीचमध्ये करताना हे यूज करतो. आता ह्याच्यामध्ये जर ते सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर आपण एक्सक्लेमेशन मार्क देतो, बरोबर ना? ठीक आहे, इंटरोगेशन विचारलं असेल तर क्वेश्चन मार्क देतो, क्वेश्चन वगैरे असेल तर क्वेश्चन मार्क देतो, करेक्ट? सो ऑन अँड सो फोर्थ. आपण अशा पद्धतीने त्या सेंटेन्सला स्ट्रक्चर करतो. आता ह्या केसमध्ये आय एम स्पीकिंग द ट्रुथ हे नॉर्मल सेंटेन्स आहे. ओके, ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन मार्कची गरज नाही, एक्सक्लेमेशनची गरज नाही. दॅट इज वाय ही सेड नंतर तुम्हाला कॉमा असणं अपेक्षित आहे. सो वेअर इज द कॉमा हिअर? सी, कॉमा इज युज्ड इन द 2 सेंटेन्सेस, सी अँड डी. इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, चलो. आणि त्याच्यानंतर अपोस्ट्रॉफी ओपन करायची का? कारण तो बोलला, ओके, तो मला बोलला की तो कोण? दॅट पर्सन ओनली. तर आपण त्याचे जर शब्द कोट करतोय तर आपण ते अपोस्ट्रॉफी मध्ये टाकणं गरजेचं आहे. सो हिअर अपोस्ट्रॉफी इज देअर. अपोस्ट्रॉफी इथे एंड झालेली आहे आणि मग नंतर इथे फुल स्टॉप आहे. दॅट इज वाय दिस इज द बेस्ट
पंक्च्युएशन डन. दिस इज द करेक्ट ऑप्शन. सी हे करेक्ट ऑप्शन आहे. कॉमा नंतर कधीही तुम्हाला स्पीच मध्ये ब्रॅकेट्स ओपन करणं गरजेचं आहे, अपॉस्ट्रॉफी ओपन करणं गरजेचं आहे आणि त्याला फुल स्टॉपही देणं गरजेचं आहे. ओके, हे बघा इथे फुल स्टॉप तर दिलेलाच नाहीये आणि इथे इथे हे नेहमी कॅपिटल आलं पाहिजे. हे ओपन केल्यानंतर एव्हरी टाइम द लेटर शुड बी कॅपिटल. सो बरेच मिस्टेक्स आहेत. इझिली तुम्ही कुठल्या गोष्टींतून आयडेंटिफाय करू शकता की सी हे बेस्ट ऑप्शन आहे. आता नेक्स्ट फोर्थ, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन. बघा हे सलग तुम्हाला आर्टिकल्स बद्दल क्वेश्चन विचारले, सॉरी पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल क्वेश्चन विचारले जात आहेत. ओके, नाउन. आता हे नाउन तुम्हाला फाइंड करायचंय. मुझोलिनी वॉज अन इटालियन डॅश. एलिमिनेशन परत तुम्हाला दाखवणार आहे की एलिमिनेशनने कसं तुम्हाला कळेल. सो ह्या केसमध्ये बघा, ओके ठीक आहे. आता हे क्वेश्चन मध्येच तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला करेक्ट फॉर्म ऑफ नाउन म्हणजे ऑप्शन हे नाउन असलं पाहिजे. डोकं वापरा. बी आणि डी ऑप्शन पाहून घ्या. डिक्टेट आणि डिक्टेटेड हे काय आहेत हे दोन. ओके, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी काय आहेत, हे वर्ब आहेत. डिक्टेट इज वर्ब अँड डिक्टेटेड इज द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे, सो वर्ब तर इथे उत्तर नसलंच पाहिजे कारण प्रश्नामध्येच विचारतात की तुम्हाला नाऊनच लिहायचं तिथे. सो बी कट झाला, डी कट झाला. आता कन्फ्युजन उरतं ते ह्या दोन बद्दल, ए किंवा सी बद्दल. तर ए मध्ये आणि सी मध्ये काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतंय, काय डिफरन्स असू शकतो ए आणि सी मध्ये? विचार करा. ओके, कुठलाही नाऊन आहे त्याला जेव्हा तुम्ही मेंट किंवा शिप वगैरे असे जेव्हा सफिक्स लावता तेव्हा ते काय होतं. आता जसं फ्रेंड आहे त्याला तुम्ही शिप ऍड केलं, फ्रेंडशिप. एव्हरीथिंग हे जे काही आहे डिक्टेटर, मग त्याच्यामध्ये डिक्टेटरशिप. ओके, काय होत आहे हे नाऊन, हे ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार होत आहे. करेक्ट. सो मुझोलिनी वॉज अन इटालियन डॅश. आता डिक्टेटरशिप ह्याच्यामध्ये वोकॅबलरी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा, ज्याला वोकॅबलरी माहिती आहे त्याला हे डील करणं, इंग्लिशचा पेपर हे अजून सोपं जातं. दॅट इज वाय नुसतं ग्रॅमरचे रूल्स करून चालणार नाहीये, तर वोकॅबलरीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. रिडिंग, लिसनिंग स्किल, रायटिंग स्किल्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो मुझोलिनी कोण आहे, लीडर आहे. तो कसा होता, इटालियन. कोण होता तो, तर डॅश. डिक्टेटरशिप काय आहे, डिक्टेटरशिप इज अ फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट. लक्षात घ्या, डिक्टेटरशिपचा अर्थ काय होतो, हा एक गव्हर्नमेंटचा फॉर्म आहे. इट इज अ फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट इन विच द ऍब्सोल्यूट पॉवर इज ओनली इन द हँड्स ऑफ वन पर्सन. म्हणजे जो कोणी राजा आहे त्याच्या एकमेव हातामध्ये सगळी सत्ता असते. दॅट इज डिक्टेटरशिप. सो इट इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आणि डिक्टेटर म्हणजे काय, डिक्टेटर हा माणूस आहे. ही इज अ पॉलिटिकल लीडर, ज्याच्या हातामध्ये ती सत्ता आहे, ज्याच्या एकट्याच्या हातामध्ये ती सत्ता आहे. सो डिक्टेटरशिप हे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचा टाईप आहे. आणि डिक्टेटर हे काय, पॉलिटिकल लीडर आहे त्या गव्हर्नमेंटचा. सो हिअर मुझोलिनी हा माणूस आहे आणि तो कोण आहे, ऑब्व्हियसली तो डिक्टेटर असायला हवा. सो दॅट इज वाय सी इज दी ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन. फिफ्थ, चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, आता हा जो प्रश्न हा परत पार्ट ऑफ स्पीच मधला आहे. आर्टिकल्स, पहिल्यांदा मला सांगा आर्टिकल्स कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत, ए अँड द. आता ह्याच्यामध्ये परत मी तुम्हाला एलिमिनेशन सांगतेय, पटकन तुम्ही एलिमिनेशन समजून घ्या. चारही ऑप्शन्स आहेत. मला एकदम बेसिक, ज्याला अगदी बेसिक माहिती आहे, बिलीव्ह मी, ज्याला एकदम बेसिक माहिती आहे आर्टिकल्स बद्दल, तो सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि इझिली सॉल्व्ह करणार आहे. तिसरी चौथीतल्या मुलाला सुद्धा सांगितलं आर्टिकल्स थोडंसं वाचून या, तर तो मुलगा सुद्धा सांगेल की याच्यामध्ये काय चुकीचं आहे. का तुम्हाला सांगते, मला सगळ्यांनी सांगा की ॲन हे जे आहे हे तुम्ही केव्हा यूज करता. ऑब्व्हियसली जेव्हा वोवेल साऊंड येतात. वोवेल साऊंड म्हणजे काय, ए ई आय ओ यू. करेक्ट, ए ई आय ओ यू. पटापट सॉल्व्ह करता आले पाहिजेत हे क्वेश्चन्स. आता ए ई आय ओ यू असे साऊंड होणारे हे दोन्ही शब्द आहेत का, बरं इथे जिथे डॅश दिलेले आहे त्यानंतरचे शब्द आहेत का वोवेल. पी बघा आणि ते पी बघा, प हे साऊंड येतं, प किंवा प्र बोला, वॉट एव्हर. सो इज दिस रिलेटेड टू व्हॉट इज गिवन हिअर, ए ई आय ओ यू. असा कुठला साऊंड तुम्ही डिटेक्ट करताय का बोलताना, प्रिटी किंवा पार्टी? नो. सो ॲन हे तर नसलंच पाहिजे, बिकॉज ॲन वी यूज जनरली बिफोर a vowel sound, correct? And neither pretty is a vowel sound nor party is a vowel sound. So in this case, and should never be your answer and should not be an answer. ठीक आहे, तो and जिथे जिथे आहे त्याला कट करून टाका. So where is and here?
ॲन इज ए. ए मध्ये पण ॲन आहे. चला ए आन्सर तर नसणार. सी मध्ये ॲन आहे म्हणजे सी पण नाहीये. डी मध्ये ॲन आहे म्हणजे डी पण नाहीये. उरला काय? बी. असं आयडेंटिफाय करा. एलिमिनेशन इझिली आयडेंटिफाय करता येते. आता तुमचा रूल अप्लाय करा तुम्ही की बाबा अ प्रिटी ड्रेस. अच्छा, प्रिटी हे ऍडजेक्टिव्ह नाहीये. प्रिटी हे नाउन आहे इथे. का? कारण प्रिटी इज युज्ड फॉर ड्रेस विच इज अ नाउन. बस एवढंच कन्सेप्ट आहे. बाकी एकदम सोपं आहे हे. माय फ्रेंड वोर अ प्रिटी रेड ड्रेस फॉर द पार्टी. त्या पार्टीसाठी माझ्या फ्रेंडने एक प्रिटी छान रेड ड्रेस घातला. ओके, सो दॅट्स इट. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. सिक्स्थ मध्ये चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द सेंटेन्स. Choose the appropriate collective noun to complete the sentence. Now, what is a collective noun? Collective noun, countable, uncountable. जे nouns तुम्ही count करू शकता, जे nouns तुम्ही count नाही करू शकत, आणि जे collection मध्ये आहेत. आता याच्यामध्ये a dash of elephants blocked away. सो तुम्ही ग्रुप ऑफ एलिफंट्स बोलाल का? ग्रुप केव्हा तुम्ही यूज करता? ग्रुप वी यूज फॉर ग्रुप किंवा कमिटी किंवा टीम. ह्या जे कुठले शब्द आहेत हे तुम्ही जनरली लोकांसाठी यूज करता. ग्रुप ऑफ पीपल, है ना? सो फॉर पीपल, प्राईड कोणाची असते? प्राईड ही लाईनची असते. प्राईड ऑफ लाईन. क्र्यू हे कोणाचं असतं? अच्छा, जी लोक शिप मध्ये काम करतात, है ना, किंवा एअरक्राफ्ट मध्ये काम करतात. सो ह्या सगळ्या लोकांना तुम्ही म्हणता क्र्यू मेंबर आहेत. ओके, तर हे सगळं. आता हर्ड तुम्ही केव्हा यूज करता? हर्ड बघा, हर्ड इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. हर्ड ऑफ एलिफंट्स किंवा कॅटल हर्डच असते. हर्ड ऑफ कॅटल किंवा हर्ड ऑफ शीप ह्या केसमध्ये सुद्धा हर्ड येतं. सो बेसिकली तुम्ही म्हणाल की आता हे कसं आम्हाला समजणार? तर ह्याचं तुम्ही बेस्ट वे आहे कलेक्टिव्ह नाउन जे म्हणजे अॅनिमल साठी यूज केले जातात त्याची लिस्टच लर्न करून टाका. ठीक आहे, म्हणजे परत जर हा क्वेश्चन रिपीट झाला तरी तुम्हाला ते इझी जाणार आहे आणि विचार करायला वेळ लागणार नाही. ओके, सो हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता आणि ह्याच्यामध्ये ज्याला कलेक्टिव्ह नाउन्स माहिती आहे, ज्याने ते वाचलेले लिस्ट वगैरे माहिती आहे किंवा ज्याचं वाचन आहे, अगेन वोकॅबलरी स्ट्रॉंग आहे, त्याला हे खूप सोपं जातं. दॅट इज वाय वोकॅबलरी इज इम्पॉर्टंट. आता मला अजून मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. जर समजा इथे अँट्स असलं, चला आता येणाऱ्या एक्झामसाठीच त्यांनी आता अँट्स विचारला, आयोगाने क्वेश्चन बदलला आणि ते अँट्स टाकलं, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? किंवा आता समजा बीज विचारलं, चला नेक्स्ट टाइम आयोगाने आता हे येणाऱ्या एक्झाम मध्ये एलिफंट्सच्या ऐवजी अँट्स टाकलं किंवा अँट्सच्या ऐवजी आता बीज टाकलं, तर तुम्ही काय उत्तर द्याल? आर यू प्रिपेअर्ड? तुम्ही उत्तर देऊ शकता का? हे चेक करा. अँट्स आणि बीज जर असतं तर इथे काय उत्तर आलं असतं? ओके, थिंक अँड टेल मी द आन्सर. नेक्स्ट, 7th. Choose the most suitable conjunction for the given sentence. Understand the importance of conjunction. बघा, conjunction वरती क्वेश्चन विचारले जात आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच व्हेरी इम्पॉर्टंट. कंजंक्शन. आता ह्याच्यामध्ये परत ज्याला कंजंक्शन्स माहिती आहेत, कंजंक्शन्स दोन प्रकारचे, सबऑर्डिनेट आणि कोऑर्डिनेट. तर सबऑर्डिनेट कंजंक्शन्स कुठले कुठले आहेत, परत ते केव्हा यूज करतात, कोऑर्डिनेट केव्हा यूज करतात, हे तुम्ही त्याचं लक्षपूर्वक अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. आता तुम्ही बट केव्हा यूज करता? बट तेव्हा आपण यूज करतो जेव्हा आपल्याला दोन आयडियाज बोलायच्यात आणि ज्या विरुद्ध आहेत. ओके, टू आयडियाज दॅट आर अपोजिट टू इच अदर. लाईक सपोज जर मी बोलते असं की पे अटेन्शन हिअर, मग आपण ह्या सेंटेन्स कडे वळू, पण आधी हे लक्षात घ्या. आय एम हंग्री बट, एक मिनिट, आय एम हंग्री बट द फ्रिज इज एम्प्टी. समजा हे जर सेंटेन्स आहे, आय एम हंग्री बट द फ्रिज इज एम्प्टी. सो हे काय आहे? दोन आयडियाज आहेत. आय एम हंग्री एक आयडिया आणि द फ्रिज इज एम्प्टी एक आयडिया आहे. सो या दोन्ही आयडियाज काय आहेत? हंग्री आणि एम्प्टी. फ्रिज इज एम्प्टी, मला भूक लागली पण फ्रीज मध्ये काहीच नाहीये. सो हे दोन ऑपोजिट आयडियाज आहेत. ओके, सो त्यावेळेस तुम्ही काय यूज करता? बट. ओके, आता समजा मी असं म्हणलं, आय लाईक लिलीज बट आय हेट रोजेस. सो हे काय? अगेन ऑपोजिट आयडियाज, तेव्हा तुम्ही बट यूज करता. ठीक आहे. अँड केव्हा यूज करता? ऑब्व्हियसली कंबाईन करताना, विच इज व्हेरी इझी. शी इज बोल्ड अँड ब्युटिफुल, है ना. दोन आयडियाज, सिमिलर व्यक्तीविषयी सिमिलर गोष्टी काहीतरी तुम्ही सांगताय,
देन यू यूज कॉम्बिनेशन ऑफ दीज कॉम्बिनेशन ऑफ टू आयडियाज, तेव्हा तुम्ही अँड यूज करता. देअरफॉर केव्हा यूज करता तुम्ही? देअरफॉर म्हणजे म्हणून, लक्षात घ्या. एक मिनिट. म्हणून असं झालं. ओके, म्हणून असं केलं, व्हॉट एव्हर, म्हणून. आता मुलांना ए आणि डी मध्ये कन्फ्युजन झालेलं, ठीक आहे, होईल. तर देअरफॉर हे उत्तर तुमचं केव्हा बरोबर असलं असतं मी तुम्हाला सांगते, जेव्हा हे जर डॅश आहे ना, हा डॅश जर इथे असतं ना, वीच्या आधी जर असतं तर ते करेक्ट झालं असतं की ही इज आवर चोजन लीडर, देअरफॉर वी विल सपोर्ट हिम. तो आमचा लीडर आहे ज्याला आम्ही चूज केलंय आणि त्यामुळे आम्ही त्याला सपोर्ट करणार. ठीक आहे. इन दॅट केस डी वुड बी द करेक्ट ऑप्शन. पण ह्या केसमध्ये सॉरी डॅश हे सर्वात सुरुवातीला आहे. दॅट इज वाय म्हणून हे तो सुरुवातीला येणार नाही, कारण पुढचं तर बोलायचं बाकी आहे. So D is wrong, B is wrong, C is wrong. B is wrong because no opposite ideas are expressed here and combination is not here. म्हणून हे येणार नाही इथे. So cut. उरलं as. As केव्हा यूज करता? As is a subordinate conjunction. आणि तुम्ही केव्हा यूज करता? जेव्हा तुम्हाला रिझल्ट आणि कॉजला जॉईन करायचंय. तर रिझल्ट काय की आम्ही तेव्हा सपोर्ट करणार त्याला, दिस इज द रिझल्ट. आणि कॉज काय? कारण त्याला आम्ही चूज केलेलं आहे. तो लीडर जो कोणी आहे ना, त्याला आम्ही चूज केले आणि त्यामुळे आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे. दॅट इज वाय ऍज हे जे आहे, लक्षात घ्या. वाटलंच तर कुठेतरी तुम्ही कॉपीमध्ये लिहून घ्या की ऍज तुम्ही काय केव्हा यूज करता, ऍजचं युजेज काय आहे, वापर केव्हा करता? जेव्हा तुम्हाला वेन यू वॉन्ट टू कनेक्ट द रिझल्ट विथ द कॉज, जेव्हा तुम्हाला रिझल्ट हा कॉज सोबत अटॅच करायचा आहे. कॉज कारण आहे आणि रिझल्ट आहे, ठीक आहे, त्याचा परिणाम आहे. जेव्हा तुम्हाला या दोन गोष्टी कंबाईन करायच्या, त्या टाइमला तुम्ही ऍज हाचा वापर करता. सो लक्षात घ्या, नुसतेच तुम्ही करेक्ट ऑप्शन पाहू नका, तर ते का करेक्ट आहे का रॉंग आहे याचा स्टडी करा. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन, नेक्स्ट क्वेश्चन 8. Choose the option with the correct, choose the option with the appropriate question tag for the given sentence. It is sunny. Think. आता it काय आहे? It is third person. शिकून घ्या हे सगळं. विसरला असाल तर रिवाइज करा. सिंग्युलर प्रोनाउन है ना, प्रोनाउन. आता इट इज सनी, तर क्वेश्चन टॅग आपल्याला काय बोलतो की इथे जे काही आहे वर्ब. ओके, पहिला रूल तर काय क्वेश्चन टॅग मध्ये की जर क्वेश्चन सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. हा जनरल रूल आहे. तर इट इज सनी हे काय पॉझिटिव्ह, म्हणजे नॅचरली तुम्हाला याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय आलं पाहिजे, तुम्हाला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आला पाहिजे. पण आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की आयोगाने चारही ऑप्शन देताना निगेटिव्ह दिलेले आहेत, त्यामुळे ओके तो रूल आता इथे आपल्याला एलिमिनेशन साठी मदत नाही करत आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी नॉट मध्ये दिलेल्या आहेत ना, हे बघा, नॉट 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 नॉट, त्यामुळे ह्या रूलनी तुम्हाला इथे डिलीट करता येत नाहीये कुठले ऑप्शन. तर आता इट इज सनी, आता हे काय मी बोलले तुम्हाला लक्षात घ्या, सिंग्युलर आहे. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणतो आपण त्याला, हिंट काय आहे, सिंग्युलर आहे. आता आर आपण केव्हा युज करतो, आर आपण प्लुरल साठी युज करतो है ना. दे आर प्लेइंग, आय आर प्लेइंग तर कधी बोलत नाही आपण, शी आर प्लेइंग असं तर बोलत नाही. सो आर इज यूज फॉर प्लुरल. और यहाँ पे क्या आहे, इथे काय आहे, इट इज सनी विच इज सिंग्युलर. इथे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, त्यामुळे उत्तर हे सिंग्युलरच असलं पाहिजे. आरेंट कट झालं म्हणजे आरेंट हे त्याच्यासाठी युज करतो, वरंट पण परत त्याच्यासाठी, पास्ट फॉर्म पण प्लुरल साठीच वापरतो. तर वॉज नॉट आणि इजंट इट. तर बेसिक रूल काय आहे की इथे जो वर्ब आहे, इथे जो हेल्पिंग वर्ब आहे, तो काय करतोय, तो इथे नेगेटिव्ह मध्ये जाणार. इट इज सनी आणि इजच येणार, फक्त इथे नॉट येणार, म्हणजे एम्प्टी, इजंट इट. ठीक आहे. आणि क्वेश्चन टॅग. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. आता 9. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडेल ऑक्सिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. Dash it rain, there will be no match today. Again here, one needs to know the usage. जसं मी तुम्हाला कंजंक्शन मध्ये सांगितलं ना, as, but, therefore, ह्याचा वापर केव्हा करायचा, हे ज्याला माहिती आहे त्याला हे सोपं जातं. आता ह्या केसमध्ये विल तुम्ही केव्हा यूज करता, कुड केव्हा करता, वुड केव्हा करता, शुड केव्हा करता, माहिती पाहिजे, त्याशिवाय तुम्ही नाही सॉल्व्ह करू शकत. ठीक आहे. तर शुड तुम्ही, कुड तेव्हा केव्हा यूज करता, कुड केव्हा यूज करता,
जेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे, पोलाइट रिक्वेस्ट करायची है ना, कुड यू डू दिस, है ना, पोलाइटली तुम्ही कोणाला तरी विचारताय फेवरसाठी, सो कुड यू डू दिस. वुड केव्हा यूज करता, अगेन रिक्वेस्ट साठी पण करता तुम्ही यूज, है ना, किंवा तुम्ही एक ऑफर द्यायची असेल कुठली, किंवा वुड यू डू दिस, किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वुडचा वापर करता. ठीक आहे. शुड केव्हा यूज करता, मला शुडचं युजेस सांगा, विचार करा, शुड केव्हा केव्हा यूज करता. जेव्हा तुम्हाला काही गोष्ट प्रेडिक्ट करायची, प्रेडिक्शन, एक्सपेक्टेशन, काहीतरी एक्सपेक्ट करते, अपेक्षा, ऍडवाइज, एक मिनिट, ऍडवाइस देताना, है ना, यू शुड डू दिस, ऍडवाइस, ऑब्लिगेशन, सो कुठल्या पण गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही शुड वापर करता. यू शुड स्टडी, है ना, किंवा मग प्रेडिक्शन साठी पण तुम्ही वापर करता. विल केव्हा यूज करता तुम्ही, आय विल डू दिस, फ्युचर टेन्स मध्ये ऑब्व्हियसली तुम्ही यूज करताय. सो ह्या केसमध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट, मोस्ट सुटेबल, करेक्ट फॉर्म ऑफ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब फाइंड करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये विल इट रेन हे नाही येणार, बिकॉज युअर विल, यहाँ पे भी विल, इथे पण विल, इनकरेक्ट आहे. ठीक आहे. आणि विल ह्या कंडिशनला सॅटिस्फाय करत नाहीये. ओके. पॉसिबिलिटी दिली, देअर विल बी नो मॅच टुडे. सो ह्या केसमध्ये पॉसिबिलिटी कुठे तुम्हाला दिसतीये, कुड हे कॅपॅबिलिटी दाखवतंय. मग कुठलं येत आहे, वुड येईल का, विचार करा, वुड येईल का. सी, विल नॉट कम, could will not come. Here the best option is should. Why? Because should is talking about the expectation, prediction. एक prediction केलेली आहे इथे बघा. should चा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा इथे predict केलेला आहे कुठली गोष्ट, expect करतोय. So should it rain, there will be no match today. पाऊस पडला तर काय मॅच शक्य नाही बाबा. So that is why should is your correct option. Next, choose the correct form of adjective for the given sentence. In the office, Pawan was dash Zadav. In the office, Pawan was dash Zadav. A option senior to, B option more superior, C super than, D superior than. आता हे जे कुठलेही तुम्हाला हे वर्ड्स आता इथे मी लिहितीये ते तुम्ही बघून घ्या. जर असे कुठले वर्ड्स तुम्हाला दिसतायत तर हे सगळे कंपॅरेटिव्ह आहेत, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. तुम्ही डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह मध्ये पाहिलं असेल, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्रीज. सो हे सगळे कंपॅरेटिव्ह आहेत. हे सगळे कंपॅरेटिव्ह आहेत. प्रायर, इन्फिरियर, ज्युनियर, हे सगळे जे शब्द आहेत ना, सुपिरियर, ऑल दिस इज कंपॅरेटिव्ह फॉर्म. सो ह्या कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये नेहमी दे आर फॉलोड बाय टू. दे आर फॉलोड बाय टू अँड दे आर नॉट फॉलोड बाय दॅन. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पहा, ह्याच्यामध्ये स्पेलिंगच रॉंग आहे. ह्याचं आय थिंक खूप बेसिक गोष्ट आहे की देन हे नंतर असतं आणि देन हे वेगळं आहे. हे देन आणि हे देन वेगळं आहे. सो हे देन तर रॉंगच आहे, कारण नंतर त्याचं मिनिंगच चुकतंय. आणि सुपर देन हे रॉंग आहे. दॅट इज वाय दिस इज रॉंग. इथे तर स्पेलिंग मध्येच घोटाळा. सो सी तर येणारच नाही. आता उरले ए, बी, सी. आता याच्यामध्ये रूल काय सांगतं आपल्याला बेसिक नॉलेज काय आहे की जेव्हा जेव्हा कंपॅरेटिव्ह वर्ड्स असेल, प्रायर, सुपिरियर, ज्युनियर, हे सगळे जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा त्याच्यानंतर काय आलं पाहिजे, टू आला पाहिजे. सो हे कुठे यूज झालेलं आहे, टू फक्त एकाच ऑप्शन मध्ये झालेला आहे, दॅट इज युअर ए ऑप्शन. दॅट इज वाय ए इज करेक्ट. इन द ऑफिस पवन वॉज सिनियर टू जाधव. असं तर तुम्ही बोलत नाही कधी, पवन वॉज मोर सुपिरियर जाधव. पुढे काय, सुपिरियर नंतर काहीतरी आलं पाहिजे ना. तुम्हाला ग्रॅमॅटिकली तुम्ही साऊंड कसं करताय ते पण तुम्हाला कळून जाईल. 11th, choose the option with the appropriate suffix to complete the given sentence. आता ह्याच्यामध्ये सफिक्स वापरायचा. व्हॉट इज सफिक्स? ज्याला कोणाला आयडिया नाही त्याला मी सांगते सफिक्स म्हणजे काय. आता समजा हा वर्ड आहे, कुठलाही वर्ड आहे, बेसिक वर्ड आहे. बेसिक वर्डला आपण काय म्हणतो, रूट वर्ड है ना, मूळ शब्द. आता कुठल्याही मूळ शब्दाच्या जर मी सुरुवातीला काही ऍड केलं, दॅट इज प्रिफिक्स. रूट वर्डच्या आधी मी काही ऍड केलं, दॅट इज प्रिफिक्स. रूट वर्डच्या नंतर जर मी काही ऍड केलं तर ते होणार सफिक्स. ठीक आहे.
आता ह्याच्यामध्ये बघा, चिल्ड्रन हु डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन्स नीड अ लॉट ऑफ एनकरेज. सफिक्स ऍड करायचा आहे, त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला ऍड करायचं आहे. नीड अ लॉट ऑफ एनकरेज्ड, नाहीतर एनकरेजफुल, नाहीतर एनकरेजिंग, नाहीतर एनकरेजमेंट, असे 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की कुठलं करेक्ट आहे. अच्छा, आता हे जे बी ऑप्शन आहे पाहता क्षणी डिलीट मारून टाकायचं का, कारण एनकरेजफुल असं काही नाहीये, एनकरेजेबल एक वेळेस चाललं असतं, पण एनकरेजफुल नाहीये. सो बी इज रॉंग. ऑब्व्हियसली बघताना मला हे एलिमिनेट करू वाटतंय, करून टाकायचं. ओके, तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल की तुम्हाला एलिमिनेट काय करायचंय. आता चिल्ड्रन हु डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन, जी मुलं परीक्षेमध्ये चांगलं परफॉर्म नाही करत आहेत, ओके, जे परफॉर्म नाही करत चांगले, त्यांना काय लागतंय, खूप जास्त प्रोत्साहन द्यावं लागतं. सो प्रोत्साहन, ओके, प्रोत्साहन काय द्यावं लागतंय, प्रोत्साहन नाऊन द्यावं लागतंय. ओके, सो नाऊन ह्याच्यामध्ये काय आहे, एनकरेज्ड इज द पास्ट फॉर्म आणि दॅट इज अ वर्ब. ओके, मग ह्याच्यामध्ये नाऊन कुठलं आहे, परत तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शिप किंवा मेंट असं काही ऍड करता तेव्हा काय मी बोलले, काय येतंय, नाऊन तयार होतं, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. दॅट इज वाय हिअर एनकरेजमेंट. ऑप्शन डी. आता 12th, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. परत आता हे टेन्स पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, करणं खूप गरजेचं आहे. इट डॅश इम्पॉसिबल डॅश अ क्राईंग बेबी. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. इट इज इम्पॉसिबल इग्नोरिंग अ क्राईंग बेबी, इट हॅड बीन इम्पॉसिबल टू इग्नोरिंग अ क्राईंग बेबी, का इट वॉज इम्पॉसिबल इग्नोरिंग अ क्राईंग बेबी, का इट इज इम्पॉसिबल टू इग्नोर अ क्राईंग बेबी. 4 ऑप्शन्स आहेत. आता बेसिक तुम्हाला सांगते, टू नंतर काय आलं पाहिजे, जेव्हा तुम्ही टू वापरता. मला एक तुम्ही उत्तर द्या, जेव्हा तुम्ही टू वापरता तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही कुठला फॉर्म वर्बचा वापरता. इन्फिनिटिव्ह बनतं त्याच्याने. अजून एक हिंट देते, इन्फिनिटिव्ह बनतं. V1 वापरता की नाही, V1. सो टू नंतर हे काय आलं पाहिजे, V1च फॉर्म आला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय एलिमिनेट होतंय, टू नंतर V1 फॉर्म आहे का, हा नाहीये. सो बी ऑप्शन कट. ठीक आहे, कळतंय का तुम्हाला. इन्फिनिटिव्ह बनलं पाहिजे. सो टू इग्नोर, टू ईट, टू ईटिंग असं कधी नसतं, टू ड्रिंकिंग असं कधी नसतं. सो टू ड्रिंक, टू ईट, टू सिट, टू डान्स, V1. टू नंतर V1 येतं इन्फिनिटिव्ह बनण्यासाठी. सो बी इज रॉंग. सो आता उरले ऑप्शन 3. सो 3 मध्ये तुम्हाला बेस्ट सुटेबल कुठलं वाटतंय, बिकॉज इथे इम्पॉसिबल आहे, दॅट इज वाय यू विल हॅव टू यूज टू इग्नोर ओनली. ओके, असं फक्त ह्याच्यात नाही दिलेलं आहे. इट, लक्षात घ्या, इम्पॉसिबल नंतर डॅश आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कुठला फॉर्म युज करायचा आहे, हा फॉर्म युज करायचा आहे, टूचा फॉर्म. सो टूचा फॉर्म कुठे, हा गेला. इथे आहे का ए मध्ये टूचा फॉर्म, टू मध्ये तर टू दिलेलाच नाहीये, ए मध्ये, सी मध्ये पण दिलेला नाहीये. सो एलिमिनेशन टेक्निकनी कुठलं करेक्ट आहे, डी ऑप्शन, टू इग्नोर. सो ऑप्शन काय, इट इज इम्पॉसिबल टू इग्नोर अ क्राईंग बेबी. टूच्या नंतर इग्नोरिंग वगैरे चालत नाही, ING फॉर्म युज करायचा नाही, बिकॉज युअर इम्पॉसिबल इज ऑल्सो दे. नेक्स्ट क्वेश्चन, choose the most suitable determiner for the given sentence. Determiner use करायचा आहे. As he is an introvert, he is not popular and has dash friends. आता हे जे आहे, ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला परत नाउनचा पण एक कॉन्सेप्ट येतो, की तुम्ही जेव्हा फ्रेंड्स असतो, फ्रेंड्स जे असतं ते तुम्ही फ्रेंड्स मोजता का मोजू शकत नाही, फ्रेंड्स बरोबर मोजता येतात, करेक्ट. 1 2 3 4 आय हॅव 4 फ्रेंड्स, 5 फ्रेंड्स, 6 फ्रेंड्स, 10 फ्रेंड्स, जे काही तुम्हाला मोजता येतात. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही लिटिल वापरता तेव्हा काय युजली तुम्ही काय करता, लिटिल लिटिल शुगर, गिव्ह मी लिटिल शुगर. तर तुम्ही मोजता का ते, सो त्या केसमध्ये तुम्ही लिटिल वापरता. सो ह्या केसमध्ये फ्रेंड्स आहे त्यामुळे तुम्ही त्यांना मोजू शकता. सो अ लिटिल, लिटिल वगैरे काही यूज करायचं नाही. मच आणि फ्यू, सो हे दोन्ही गेले, ए आणि बी. ठीक आहे. नाउन जर तुम्ही वाचलं असेल कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये, नाउन्स काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स, त्याच्यामधून तुम्हाला एक कळून जाईल ए आणि बी हे आन्सर नाहीये. आता उरले 2 ऑप्शन, मच आणि फ्यू. आता मच परत तोच कॉन्सेप्ट यूज होतात, की मच फ्रेंड्स आणि फ्यू फ्रेंड्स.
ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्ही त्याला त्या क्वेश्चनला जर व्होकॅब्लरीच्या नॉलेजची जोड दिली तर तुम्हाला कळेल की फ्यू इज द करेक्ट आन्सर. व्होकॅब्लरी का? कारण ज्याला हे इंट्रोवर्ट या शब्दाचा अर्थ कळला, त्याला इझिली पिक झालं की इथे त्याला म्हणायचं काय, त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो. इंट्रोवर्ट म्हणजे काय? तो व्यक्ती जो मनातलं जास्त मोकळेपणाने बोलत नाही. इंट्रोवर्ट. ठीक आहे. मनातल्या गोष्टी मनात ठेवतो किंवा जास्त कोणामध्ये मिक्स होत नाही. दॅट पर्सन इज अ इंट्रोवर्ट पर्सन. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे कुठला माणूस? जो एक्झॅक्टली इंट्रोवर्टच्या ऑपोजिट आहे. ज्याला सोशलायझिंग खूप आवडतं, ज्याला लोकांना भेटणं, लोकांशी गप्पा मारणं सगळं आवडतं. सो इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. तर ज्या व्यक्तीला आता व्होकॅब्लरीचं नॉलेज आहे, त्याला पटकन तो फ्यूला टिक करेल आणि पुढच्या क्वेश्चनला डील करेल. सो ह्याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगते व्होकॅब्लरीचं इम्पॉर्टन्स किती आहे. ॲज ही इज अन इंट्रोवर्ट, ज्याला असा तो मुलगा आहे की ज्याला जास्त फ्रेंड्स नाहीयेत किंवा ज्याला जास्त बोलणं आवडत नाही, जास्त सोशलायझिंग आवडत नाही. सो ही इज नॉट पॉप्युलर अँड हॅज, त्यामुळे त्याचे काय कमी मित्र आहेत. सो कमी इज फ्यू. त्यामुळे हे करेक्ट आहे. आता इथे कन्फ्युजन केव्हा झालं असतं, जेव्हा मचच्या ऐवजी मेनी आलं असतं. मेनी. तुम्ही बोलाल की अरे काही नाही मॅम, असं पण डिलीट करून फ्यू आम्ही आन्सर डिराईव्ह करू शकतोय. पण ज्याला व्होकॅब्लरी माहित नाहीये त्याला हे परत प्रॉब्लेम आला असता. तर आयोगाने जर इथे मचच्या ऐवजी मेनी जर दिलं असतं ना, तर तुम्हाला कळलं असतं की व्होकॅब्लरीचं इम्पॉर्टन्स काय आहे. ठीक आहे, तुम्ही कुठले पण रूल्स यूज करा, पण तुम्हाला जर इंट्रोवर्टचा मीनिंग नसेल माहिती ना, तर तुम्ही मेनी आणि फ्यू मध्ये कन्फ्युज झाला असता. लक्षात घ्या. जर आयोगाने सी ऑप्शन मध्ये मच नाही विचारता मेनी जर टाकलं असतं, तर बऱ्याच मुलांना इथे प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे. दॅट इज वाय व्होकॅब्लरी इन हँड ठेवा. ग्रामर करत करत रोज व्होकॅब्लरीला वेगळा वेळ देत जा. ठीक आहे. सो इंट्रोवर्ट म्हणजे कमी मित्र असणारा, म्हणून तुम्हाला फ्यू आन्सर हे करेक्ट मिळालं. आता इथे ॲज ही इज अन एक्स्ट्रोवर्ट, ही इज नॉट ही इज पॉप्युलर अँड हॅज मेनी फ्रेंड्स. जर एक्स्ट्रोवर्ट आलं असतं तर मेनी फ्रेंड्स. इंट्रोवर्ट फ्यू फ्रेंड्स. ठीक आहे. 14th. Choose the appropriate articles to complete the given sentence. She has 2 children, dash boy and dash girl. Dash boy is 2 and the girl is 5. आता तुम्हाला आर्टिकल्स बद्दल हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आर्टिकल्स मध्ये बेसिक जे डेफिनेशन आहे, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट आर्टिकल्स, ते ज्याला माहिती असेल त्याला हे जमलं. सिंपल. सो डेफिनेट म्हणजे काय, तुम्ही विशेष कुठल्या तरी गोष्टीबद्दल बोलताय. रीडरला किंवा जो कोणी समोरचा आहे ज्याला ते इंडिकेट केलं जाते त्याला ऑलरेडी त्याचं नॉलेज आहे. आणि इनडेफिनेट म्हणजे काय, ज्याला माहित नाहीये, तुम्ही नव्याने इंट्रोड्यूस करताय. आता परत आपण या सेंटेन्स मध्ये पाहूया. आता सुरुवातीला जेव्हा त्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल बोललं जातंय तेव्हा तुम्हाला माहित नाही की काय आहे. त्यामुळे आपण आर्टिकल मध्ये काय करत होतो, आर्टिकल मध्ये आपण अ यूज करायचो स्टार्टिंगला. हो. आता ॲनचं तर इथे कन्सेप्टच नाहीये. कारण त्यांना कळलं वाटतं की ॲन इझिली एलिमिनेट करता येते. सो त्यांनी ॲन ह्या वेळेस ऑप्शनमध्ये दिलाच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे चारही ऑप्शन्स ओपन आहेत अजून. आता शी हॅज द चिल्ड्रन. शी हॅज 2 चिल्ड्रन. द वापरायचा की अ वापरायचा? ठीक आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला अ वापरायचा आहे. का? कारण अ बॉय आणि अ गर्ल तुम्हाला माहित नाहीये. आत्ताशी सुरुवात झालीये, तुम्हाला कळतंय की त्या बाईला 2 मुलं आहेत. त्यातलं एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. सो देअर इज 1 बॉय अँड अ गर्ल. पण नंतर जेव्हा तुम्ही त्याच बॉय आणि त्याच गर्ल विषयी बोललं जातंय, तेव्हा तुम्ही द वापरायचा. का? कारण आर्टिकल्समध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे, की जेव्हा रीडर ऑलरेडी हॅज द नॉलेज अबाउट द सब्जेक्ट, when the reader already has the knowledge about the subject, use definite article the. समजतंय? तेव्हा तुम्ही द वापरायचं. कारण तो मुलगा, माहितीये ना तुम्हाला कुठला मुलगा? तो मुलगा. ठीक आहे. शी हॅज 2 चिल्ड्रन, अ बॉय अ गर्ल. आणि तो जो मुलगा आहे, त्या एक मुलगा एक मुलगी मधला तो जो मुलगा आहे, द बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. त्यामुळे इथे गर्लच्या आधी पण द वापरलेला आहे. इथे बघा. त्यामुळे इथे सुद्धा द वापरलेला आहे. इथेही द वापरायचा. आणि इथे एक मुलगा, एक मुलगी. आता ह्या मुलाला ऑलरेडी इंट्रोड्यूस ह्या सेंटेन्स मध्ये केलेलं आहे. है ना, फुल स्टॉप आहे ना, हे वेगळं सेंटेन्स आहे. सो ह्या मुलाबद्दल परत बोलताना जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही अ बॉय परत नाही बोलायचं. कारण त्याचं इंट्रोडक्शन ऑलरेडी इथे झालेलं आहे आणि नेक्स्ट सेंटेन्स मध्ये तो अचं काय होतं, द होतं. बेसिक आर्टिकल मध्ये आपण शिकवलं जातं. एकदम इझी आहे हा क्वेश्चन सुद्धा. सो द ऑप्शन बी.
आता 15वा क्वेश्चन. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. द पार्टी वर्कर्स वर बिझी कॅम्पेनिंग डॅश द पोल्स. आता ह्याच्यामध्ये सरळ प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली अहेड ऑफ हे उत्तर आहे. का? कारण मीनिंग वाईज प्रिपोजिशनल फ्रेज लक्षात घ्या कुठले कुठले आहेत, त्याची लिस्ट लर्न करा. जसं तुम्ही कोऑर्डिनेट कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शनचं लर्न कराल, तसंच प्रिपोजिशनल फ्रेजेस पण पाहून घ्या. आता अहेड ऑफचं मीनिंग काय? च्या पुढे, कुठल्याही गोष्टीच्या पुढे. आता ह्याचा मीनिंग काय होतं सेंटेन्सचा? त्यांना बोलायचं काय? द पार्टी वर्कर्स वर बिझी कॅम्पेनिंग. पार्टी वर्कर्स काय करत होते? प्रचार करत होते. कशात बिझी होते? प्रचारामध्ये, कॅम्पेन करण्यामध्ये बिझी होते. का बरं? कारण येत्या पोल्सच्या आधी, इलेक्शनचे रिझल्ट लागायच्या आधी ते कशात बिझी होते? कॅम्पेनिंग करण्यामध्ये बिझी होते. सो ह्याच्यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग अहेड ऑफ हे लागतं. द पार्टी वर्कर्स आर बिझी कॅम्पेनिंग. कशाच्या पुढे? अहेड ऑफ द पोल्स. सो अहेड ऑफ, त्याच्या पुढे. सो दॅट इज वाय सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट 16. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. आता इथे वर्ब विचारले जाते. फॉर्म ऑफ वर्ब. वर्बचे फॉर्म्स कोणते कोणते आहेत? V1 to V5. बरोबर ना? V1, V2, V3, V4, V5. आता सोशल फाउंडेशन डॅश मोस्ट ऑफ इट्स मनी थ्रू डोनेशन्स फ्रॉम द वेल्दी. आता ह्या केसमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. A इज रिसिव्स, B इज रिसिव्हिंग, C इज हॅज रिसिव्हिंग अँड D इज हॅव रिसिव्ड. 4 ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ वर्ब शोधायचा. ओके. तर मला एक बेसिक तुम्ही रूल सांगा. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक तुम्ही स्टडी करताना सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ह्याच्यावरती मी तुम्हाला हे सांगणार आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय सांगतो की जेव्हा तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल, जब सब्जेक्ट सिंग्युलर है देन द वर्ब इज, वर्ब मध्ये काय ऍड करता तुम्ही? एस किंवा ईएस ऍड करता, है ना? आणि जेव्हा सब्जेक्ट प्लुरल आहे तेव्हा तुम्ही एस आणि ईएस ऍड करत नाहीत. ठीक आहे. सो सब्जेक्ट इथे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे लक्षात घ्या. व्हॉट इज द सब्जेक्ट? सोशल फाउंडेशन. द सोशल फाउंडेशन इज अ सिंग्युलर सब्जेक्ट. तर तुम्हाला वर्ब मध्ये काय ऍड करायचंय? एस आणि ईएस. कुठे ऍड झालेला आहे एस आणि ईएस? झालाय? ए इज युअर करेक्ट ऑप्शन. समजतं तुम्हाला? दिस क्वेश्चन इज अ क्लिअर केस ऑफ सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. बेसिक रूल आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब मध्ये एस आणि ईएस ऍड करायचा. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब मध्ये एस आणि ईएस ऍड नाही करायचा. आणि रिसिव्हिंग वगैरे हे सगळ्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती आहे की एम इज आर असणं गरजेचं आहे. आय रिसिव्हिंग असं होत नाही. आय एम रिसिव्हिंग असं असतं. सो आय एन जी वापरायच्या आधी एम इज आर चा वापर असणं गरजेचं आहे. पण ह्याच्यामध्ये ते नाहीये. दॅट इज वाय रिसिव्हिंग वगैरे तर नाहीच आहे. ठीक आहे. आणि हॅव रिसिव्ह तर नाहीच येते. एस आणि एस हे डायरेक्ट सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इन केस जर तुम्ही केला नसेल तर प्लीज करून घ्या. 17th question. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence. Again, the question is being asked from the suffix topic. What is suffix? Root word च्या नंतर वापरलेलं ऍडिशन केलेले जे शब्द आहेत, जे वर्ड्स आहेत त्याला तुम्ही सफिक्स म्हणता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिकली जर ज्याला कोणाला परत सफिक्स सोबत एक, बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक टॉपिकला तुम्ही वोकॅबलरी सोबत एक ऍडिशन देऊ शकता. याच्यामध्ये पण तुम्ही ऍडिशन देऊ शकताय वोकॅब सोबत. कारण ही फ्रेजच आहे. ऍडिक्टेड टू, वेट अ सेकंड, लीव दिस. ऍडिक्टेड टू ही फ्रेजच आहे. त्यामुळे ज्याचं वोकॅबलरी, ज्याचं रिडिंग वगैरे असेल त्याला इझिली ते समजून जाईल की ऍडिक्टेड आलं पाहिजे. आणि वन्स यू डिराईव्ह टू दिस थिंग ऍडिक्टेड टू, तर तुम्हाला इथे क्लिअर कट कळून जाते की ते ऍडिक्टेड. आणि ब्लाइंड, आता ब्लाइंड नंतर परत तुम्हाला सांगितलं जेव्हा शिप, मेंट वगैरे 2-3 वेळेस झालेलं आहे, हे नेस वगैरे ऍड केलं तुम्ही कुठे तर ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन बनतं. सो व्हॉट इज ब्लाइंड? ब्लाइंड नंतर ब्लाइंडहुड हा शब्दच अवेलेबल नाहीये कुठे, ब्लाइंडिटी नाहीये. सो ब्लाइंडनेस. ओके. सो ब्लाइंडनेस. सो आधी हे पाहून पण तुम्ही डिराईव्ह करू शकता. 2 ऑप्शन्स डिलीट करू शकता. ब्लाइंडनेस असतं, ब्लाइंडहुड नसतं, ब्लाइंडिटी नसतं. सो तुम्ही
बी आणि सी डिलीट मारू शकता. बी नाही येणार, सी नाही येणार, कारण हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. सो उरले दोन. आता addiction is also correct आणि addicted is also correct, but because you know that it is a phrase addicted to, so being addicted to your smartphones can increase the risk of blindness. तुम्ही addiction कशाचंही असू शकतं, ओके, चुकीच्या हॅबिट्सचंही असू शकतं. लेझीनेस इज ऑल्सो अन ॲडिक्शन, काइंड ऑफ अन ॲडिक्शन. सो बीइंग ॲडिक्टेड टू युअर स्मार्टफोन्स, स्मार्टफोन्सचं व्यसन असणं काय करू शकतं, घातक ठरू शकतं. काय करू शकतं ते, तर तुम्हाला आंधळही करू शकतं. सो ब्लाइंडनेस होऊ शकतं बिकॉज ऑफ ॲडिक्शन टू युअर smartphones. Being addicted to your smartphones can increase the risk of blindness. So option D. 18th question. Choose the correct form of verb that is in agreement with the subject. परत subject verb agreement बद्दल विचारलं गेलेलं आहे. So dash someone at the door. Dash someone at the door. So this is indefinite pronoun. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये आहे. काय सांगतं की जेव्हा तुम्ही इनडेफिनाइट प्रोनाउन यूज करता, समवन, एव्हरीवन, समबडी, ओके, समवन, समबडी, एव्हरीबडी, व्हॉटएव्हर, हे असं काही यूज करता, तेव्हा तुम्ही काय करता, सिंग्युलर वर्डचा वापर करायचा, सिंग्युलर वर्बचा वापर करायचा. वर्ब तुमचा कसला असला पाहिजे, सिंग्युलर वर्ब असला पाहिजे. अगेन सब्जेक्ट रूल, अग्रीमेंट. तर सिंग्युलर वर्ब कुठे, आर ला डिलीट मारा. आर हे प्लुरल आहे, वर्ब पण प्लुरल आहे. ठीक आहे. आता ऑप्शन उरले इज आणि हॅज. आता हॅज म्हणजे काय, हॅजचा अर्थ काय होतो, हॅज म्हणजे काहीतरी असणं, बरोबर ना. शी हॅज अ बुक, तिच्याकडे काहीतरी आहे. शी हॅज अ हाऊस, ओके. टॉम हॅज अ कार, ओके, काहीतरी असणं. पण ह्या केसमध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारताय, देयर इज अ क्वेश्चन, है ना. इज समवन ॲट द डोअर, आय कॅन हिअर अ नॉक. सो 3 डिलीट केले, उरलं इज. इज हे करेक्ट आहे. सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे फॉर इंडेफिनिट प्रोनाउन्स, समवन, एव्हरीवन, समबडी, ओके, या सगळ्या गोष्टींसाठी. सो 18th ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट ऑप्शन आहे ए. नेक्स्ट 19th. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल द वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. वोकॅब्युलरी रीडिंग वगैरे चांगलं असेल, इझिली फाइंड आउट करू शकता. तर हे तर किती बेसिक आहे, तुमचा सब्जेक्टच आहे हा. ग्रामर, ग्रामरमध्ये मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं ही चूक करताना ER टाकतात. त्यामुळे आयोगाने लगेच पिक केलं की हा प्रश्न आपण विचारू शकतो. मेनी स्टुडंट्स आय हॅव सीन रायटिंग ER इन ग्रामर, विच इज रॉंग. सो ग्रामर का स्पेलिंग GRAMMAR, हे तर रॉंग आहे. हे तर इझिली कळून जाईल. फक्त कन्फ्युजन इथे झालं असेल मुलांना, इथे होतं ER का AR. सो दॅट इज देअर. आणि मग वन्स यू नो दॅट दिस ग्रामर स्पेलिंग इज रॉंग, हे बघा, हे दोन, एक सेकंड, टेलिव्हिजनचं स्पेलिंग TELEVISION, विजन, टेलिव्हिजन. विजनचा स्पेलिंग हे नाहीये, विजन, है ना, SION. आणि प्रॉमिस, ठीक आहे. सो बी इज करेक्ट. क्लिअर केस ऑफ वोकॅब्युलरी. 20. Choose the correct form of adjective for the given sentence. The law requires dash reform to ensure justice for all. The law requires dash reform to ensure justice for all. आता ह्याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन्स आहेत. रॅडिकलिझम, रॅडिकल, सी इज रेसिस्ट अँड डी इज रॅडिकल. बघता क्षणी तुम्हाला कळेल सीचं काय किती चुकीचं आहे. सी ऑप्शन, सीचा तर कन्सेप्टच चुकीचा आहे. कारण तुम्हाला रॅडिकलचं मिनिंगच वेगळं आहे. बघा तुम्ही, ए आहे रॅडिकलिझम, बी आहे रॅडिकल, डी आहे रॅडिकली, एकच शब्द आहेत हे, ओके. त्याचे थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये, ओके. पण सी काय आहे, रेसिस्ट, हा शब्दच वेगळा आहे. रॅडिकल कुठे आणि रेसिस्ट कुठे, त्यांनी 360 चेंज करून टाकलेला आहे. पण तुम्हाला ते वाचताना ते कळलं पाहिजे, तो एरर बघा, ओके. सो थोडंसं लॉजिक ठेवून तुम्ही क्वेश्चन्सला डील करा. प्रत्येक वेळेस तुम्हाला रूल हँडी येणार नाहीत. रेसिस्ट म्हणजे काय, जातीविषयी, है ना. रेसिस्ट म्हणजे काय, जातीवादी असं बोलू शकतो, है ना. सो रेसिस्ट हे वेगळं आहे आणि रॅडिकल हा वेगळाच विषय चाललेला आहे, ठीक आहे. रेसिस्ट आणि हे वेगवेगळं आहे. दॅट इज वाय सी इज रॉंग. आणि रॅडिकल म्हणजे काय, एनीबडी, रेसिस्ट म्हणजे काय, रेसिस्ट म्हणजे जातीवादी, म्हणजे हे कॉन्टेक्स्टच बाहेर आहे. हे वेगळेच वर्ड्स आहेत आणि ह्याला वेगळंच म्हणजे एकदमच चेंज केलेलं. दॅट इज वाय सी तर हे नाहीच आहे. सी इज
ऍब्सोल्युटली रॉंग. सीचा तर विचारच करू नका इथे. रॅडिकलिझम रॅडिकल का रॅडिकली. आता इथे पहा, द लॉ रिक्वायर्स डॅश रिफॉर्म. इथे ऍडजेक्टिव्ह हवाय तुम्हाला, ऍडजेक्टिव्ह. आणि तुम्ही इथे पहा LY ऍड केलेलं आहे, ऍडवर्ब आहे हे ऍडवर्ब आहे. म्हणजे डी पण रॉंग आहे, कारण इथे प्रश्नातच त्यांना ऍडजेक्टिव्ह हवंय. सो सी आणि डी गेले, उरले ए आणि बी. सो प्रश्नच आता तुम्हाला सेंटेन्सचं मिनिंग सांगते. त्या लॉला काय हवंय, एक रॅडिकल रिफॉर्म हवंय. रॅडिकल म्हणजे काय, पूर्ण पद्धतीने बदललेलं, खूप एक्स्ट्रीम बदल त्याच्यामध्ये हवाय. ठीक आहे, परिवर्तन गरजेचं आहे. सो त्या लॉ मध्ये परिवर्तन गरजेचं आहे. परिवर्तन रिफॉर्म झालं पाहिजे टू एन्श्युअर, सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी. एन्श्युअर, कन्फर्म करण्यासाठी बाबा सगळ्यांना न्याय मिळालेला आहे. सो इन दॅट केस रॅडिकल इज अन ऍडजेक्टिव्ह दॅट बेस्ट सूट्स युअर. रॅडिकल इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. 21. चूज द ऑप्शन बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. पंक्च्युएशन वरती परत प्रश्न विचारलेला आहे. अगेन द सेम लॉजिक अप्लाइज हिअर. आता आधी काय होतं, आधीच्या क्वेश्चन मध्ये ही सेड, आणि आता सेड आहे हे लास्टला दिलेलं आहे. आधी कोटेशन्स येणार आणि मग नंतर सेड येणार. सो वाय डोंट यू विजिट द डॉक्टर सेड माय मदर. म्हणजे हा क्वेश्चन आहे, डेफिनेटली क्वेश्चन मार्क हा आला पाहिजे. कळतं ना तुम्हाला, वाय आहे तो क्वेश्चन आला पाहिजे. आधी चारही ऑप्शन मध्ये पाहून घ्या कुठे क्वेश्चन मार्क नाहीये, कारण क्वेश्चन मार्क हा उत्तरामध्ये असणं गरजेचं आहे. सो फाइंड वेअर देर इज क्वेश्चन मार्क, म्हणजे ते आपलं उत्तर असू शकतं. वाय डोंट यू विजिट, इथे तर क्वेश्चन मार्कच नाही, म्हणजे हे तर उत्तर नसणारच. आपल्याला क्वेश्चन मार्क हवा आहे, करेक्ट. इथे पण नाहीये, बी मध्ये पण क्वेश्चन नाहीये. हा, आता उरले दोन ऑप्शन, वाय डोंट यू विजिट द डॉक्टर आणि वाय डोंट यू विजिट द डॉक्टर. तर कधी आपण क्वेश्चन असा नाही ना विचारत, हाऊ वॉज युअर डे. समजा मला असं विचारायचंय, तर मी काय म्हणते, हाऊ वॉज युअर डे. इथे क्वेश्चन मार्क टाकते का इथे क्वेश्चन मार्क टाकते. तुम्ही कुठे क्वेश्चन विचारता तुम्हाला, तर कुठे क्वेश्चन मार्क असतो, लास्टला असतो ना. वेन, हाऊ, वेअर नंतर तर लगेच क्वेश्चन मार्क नसतो. सो दिस इज ऑब्व्हियसली रॉंग. हे तर रॉंग आहे, लगेच वाय नंतर क्वेश्चन मार्क नसतो. पूर्ण आधी बोलू द्यायचं आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा. सो दिस इज रॉंग. ऑप्शन उरला डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. बघा तुम्ही, एलिमिनेशननी बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. लॉजिक वापरून तुम्ही डोकं एकदम लॉजिकल ठेवून पण तुम्ही डील करू शकताय. 22nd question. Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence. During the world tour, my friend enjoyed visiting dash and dash. Again, this is vocabulary. इथे काही grammar rule वापरत नाही, वापरू शकतही नाही तुम्ही. It's again the same thing which I have already discussed. Vocabulary, reading, writing, listening, all this should be involved in your प्रिपरेशन. फक्त तुम्ही रूल्स वाचून करू शकत नाही. बरेच मुलं फक्त रूल्स वाचतात, ग्रामरचे काही असेल सिलेबस बघतात आणि मग त्यांना असं वाटतं की झालं पाहिजे आता क्रॅक. असं होत नाही. रीडिंग पण ठेवा. सो हे दोन शहर आहेत, सिएटल आणि एडिनबर्ग. सिएटल वॉशिंग्टन मध्ये US मध्ये स्टेट आहे आणि एडिनबर्ग इज द कॅपिटल ऑफ स्कॉटलंड. सो ह्याच्यामध्ये करेक्ट इज डी. दिस इज सिएटल अँड दिस इज एडिनबर्ग. ठीक आहे. सो तुम्हाला हे लक्षात राहील. स्पेलिंग लक्ष देणं गरजेचं आहे. आता 23rd. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. ही इज डॅश टू द ड्रिंकिंग अँड स्पेंड्स डॅश ऑन अल्कोहोल एव्हरी इव्हनिंग. आता याच्यामध्ये वर्ब कुठलं आहे लक्षात घ्या. वर्ब कुठलं आहे, वर्ब इज स्पेंडिंग. इथे हा पार्ट घ्या फक्त, मी इथे बोलते ही इज डॅश टू ड्रिंकिंग, हे नंतर आपण डील करू. आधी मला इथे सांगा. अँड स्पेंड्स, इथे स्पेंड करणं आहे है ना, स्पेंड होत आहे. स्पेंड कसं होत आहे, जेव्हा तुम्ही वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती देताय कसं होतंय, तेव्हा तुम्ही काय ऍड करता, LY, बरोबर ना. सो ही स्पेंड्स व्हॉट, लॅविश. ही स्पेंड्स लॅविश नॉट, ही स्पेंड्स लॅविशली. लॅविशली, LY, ऍडवर्ब, लॅविशली. सो ही स्पेंड्स लॅविशली. अँड बघा एवढासा पार्टच पाहून तुम्हाला उत्तराला अँड तुम्हाला उत्तर फाइंड करता येत आहे. बघा LY कुठे आहे, इथे नाहीये, इथे नाही, इथे नाही, फक्त इथे आहे. सो इथे. ठीक आहे. सो लॉजिक वाईज पण पटकन येते एलिमिनेट करता. आता ह्याच्यामध्ये पाहून घ्या. ही इज ऍडिक्ट टू का ऍडिक्टेड टू. इथे तर हे तर बघा परत सेंटेन्स चुकीचं आहे. आधीचा एक प्रश्न आपण केला रेसिस्ट, पूर्ण त्यांनी बदलूनच टाकला तो सेंटेन्स, तो वर्ड. तसंच ह्यांनी इथेही केलेलं आहे परत.
हे बघा, सी हे कम्प्लिटली वेगळं आहे. ऍडिक्ट कुठे आणि ऍडिशन कुठे, किती फरक आहे. ऍडिक्ट म्हणजे व्यसनाधीन होणे आणि ऍडिशन म्हणजे जुळवणं प्लस ऍडिशन. ओके, सो दिस इज रॉंग. तुम्ही पाहून घ्या, लॉजिकनी करेक्ट होतात क्वेश्चन्स. 24th, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट. अच्छा, 23rd करेक्ट आहे डी. 24, choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom or phrase. He likes a beer with a sore head. So again हे idiom आहे. Beer with a sore head म्हणजे काय? गुस्सेवाला, bad tempered. So option C is the correct option here. Next, choose the appropriate preposition use करायचं. The neighbor peeped dash the window and found the woman lying unconscious. त्या नेबरने, त्या शेजाऱ्याने काय केलं? खिडकीतून पाहिलं, खिडकीच्या माध्यमातून पाहिलं आणि काय पाहिलं? ती बाई जी आहे, the woman is lying, ती पडलेली आहे, बेशुद्ध आहे. So here peeped through the window is the correct preposition. ओके, ह्याच्यामध्ये डी, सी आणि डी मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, बट द मोस्ट अप्रोप्रिएट इज थ्रू. पीपिंग थ्रू काय? छोट्याशा होलच्या माध्यमातून किंवा क्रॅकच्या माध्यमातून त्या ह्यांनी काय केलं, नेबरनी काय केलं, त्या विंडो मधून पाहिलं. ओके, दॅट इज वाय थ्रू. सो अशा पद्धतीने आपण वी हॅव कम्प्लिटेड 25 क्वेश्चन्स. ओके, 25 क्वेश्चन्स झालेले डिस्कस करून पुढचे आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये पाहूयात. आत्ताच्या सेशन मध्ये तुम्ही अनालिसिस जे आपण पाहिलेलं आहे त्याचा तुम्ही सुद्धा अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल की इझी आहेत क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले. ठीक आहे, सो दिस इज इट. पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स डिस्कस करू. थँक्यू.